तर आजचं सेशनचं नाव आहे ॲक्टिवेटिंग युअर हायेस्ट पोटेन्शियल फॉर युअर बेस्ट व्हर्जन. हे खूप लांब होतं म्हणून आपण एवढंच म्हटलं ॲक्टिवेटिंग युअर बेस्ट व्हर्जन. आपल्याला आपलं बेस्ट व्हर्जन माहिती आहे की नाही? आपण कुठेपर्यंत पोहोचू शकतो हे माहिती आहे आपल्याला. तेवढं आपल्याला साधारण सेन्स दिलेलं असतं देवाने, बुद्धी, की आपण काय करू शकतो हे माहिती आहे आणि काय नाही करू शकत हे पण माहिती आहे. माझं पोटेन्शियल म्हणजे काय आहे, मी काय करतो हे नाही. आणि ऑलवेज पोटेन्शियल आणि आपण जे करतो ह्याच्यात गॅप असतो. म्हणून तर आपण हायेस्ट पोटेन्शियलला पोचायला किंवा डिसॅटिस्फॅक्शन मध्ये चालू होतं. अरे मला हे करायचं ते करायचं, मी करू शकतो पण नाही करत. किंवा दुसऱ्याने केल्यावर लक्षात यायला हा करू शकतो, मी पण करू शकतो, पण मी करत नाही आहे ना. आळस हा माणसाचा शत्रू आहे असं मी एखादा 2016ला सांगितलं. तर भाई आप बोल रहे हो बराबर सही है. आळस हा माणसाचा शत्रू आहे पण आपला खास मित्र है. मतलब जो आप कर रहे हो मैं नहीं कर पाता बिकॉज मेरे को पता है कर सकते कर. तसे असे भरपूरसे इन्सिडेंसेस बघितले त्याच्यात. एक्झॅक्टली का नाही करू शकत हा येतो त्याच्यात. मग मेंटल ब्लॉक एक असतो, फिजिकल काही गोष्टीचं लिमिटेशन असतं, पण मेजर आहे ना इथनं ठरवलेलं नसतं आपल्याला करायचं. सेशन मोठा नाही आहे कंटेंट वाईज, पण टाइम भरपूर लागणार आहे. शॉर्ट इन टर्म्स ऑफ 1 or 2 PPT. एकच PPT मला कव्हर करायची. सो मार्टिन सेलिगमॅन म्हणून एक पर्सन आहे, त्याने बुक लिहिलं लर्न्ड ऑप्टिमिझम म्हणून. सो ते मला 2018च्या आसपास मिळालं. पण जे मी लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं होतं त्यानुसार कोणाला कसं सांगता येईल हा एक चॅलेंजिंग पार्ट होता कायम. आणि एक चॅलेंज काय होतं की एखाद्याला कुठल्या तरी पद्धतीमध्ये तो एक टॉपला जातो, सक्सेस मिळतो, आणि त्याला जो पाथ सापडलेला असतो तो अनफॉर्च्युनेटली सगळ्यांच्यावर थोपवायला बघतो. म्हणजे तेच बरोबर आहे असं सगळ्यांना सांगायला चालू होतं, होय की नाही? आणि अनफॉर्च्युनेटली ते बरोबर असणार का? नसणार बरोबर, कारण एव्हरीबडी इज युनिक इन दिस वर्ल्ड. आता हे जे मी सांगितलं बऱ्याच वेळा हे सेंटेन्स रिपीट केलं, त्याचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आलाय का आपण युनिक आहोत म्हणून? आता हा सेशन कंटिन्यू होणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये, कारण तो एक कम्प्लीट सेशन आहे 2. त्याच्या पुढचा सेशन आहे ना मी त्या पद्धतीने घेणार. आणि मग यू विल रिअलाइज अँड यू विल अंडरस्टँड बाय एक्सपिरियन्स की हाऊ आय एम युनिक. त्यावेळी मग काय जाणार आहे तर कम्पॅरिझनचं जे भूत आहे ना ते डोक्यावरनं निघून जाईल, कॉम्पिटिशन निघून जाईल. कॉम्पिटिशन नाही झालं तर मग आपल्याला एनर्जी काय मिळणार, का आपण पळणार, होय की नाही? त्याचे रिझन सुद्धा सापडतील त्याच्यात. बरेचसे प्रॅक्टिकल ओरिएंटेड तो डिझाईन केला. आणि हेच गाईड करताना कोणाला पण गाईड करताना एव्हरीबडी इज युनिक. आणि मी माझ्या बॉर्न अँड बॉटअप ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात घटना आल्या त्याप्रमाणे मी एक साचेबद्ध विचार केला की दिस वे आय विल रिॲक्ट, असं प्रत्येकजण करतो. त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येकजण वेगळा रिॲक्ट करतो, सेम रिॲक्शन नाही येत, ठीक आहे नाही? मग तसं बॉर्न अँड बॉटअप जर तसाच घडला असेल तर तो पर्सन काय करतो, स्वतःचा एक्सपिरियन्सच दुसऱ्याला थोपवायला बघणार नाही. मी म्हणतोय ते बरोबर, आणि विच इज पार्शियली और कम्प्लिटली रॉंग, इट्स नॉट करेक्ट. कारण त्या पर्सनला काय पाहिजे, तो पाथ देणं महत्वाचं. म्हणून हा सेशन डिझाईन केला, ज्याला इथं पोचायचं आहे आपल्याला, पण n नंबर ऑफ वेज आर देअर. कारण एव्हरीबडी इज युनिक, त्याचा पाथ वेगळा आहे, कर्मधर्म त्याचं काय सगळ्या गोष्टी, त्या डिवाइन प्लॅन सगळं कम्प्लिटली वेगळं आहे. मग इथं पोचायला गाईड कसं करणार? ते गायडन्स मिळू शकतो, पण त्याला स्वतःलाच चढायचं आहे आणि फाइंड पण त्याला स्वतःलाच करायचं आहे, फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली. तर कोणी जर बसून तुम्हाला पाथ सांगितला तर ही विल ब्रेक द रूल ऑफ एंटायर दिस गेम. त्याला काय अर्थ राहणार नाही ना, है ना? म्हणून एक ज्योतिषशास्त्रातले 2-3 एक्सपर्ट लोक जे आमचे मित्र गेले होते त्यांना अगदी पूर्णपणे सांगितलं. त्यांच्याकडे मी नाही जायचं ठरवलं. कारण मला कळलं तर गेमच संपली ना. मग पुढे एक्साइटमेंट काय राहणार, सगळं जर माहीत असलं तर, होय की नाही? आणि प्रोबॅबली त्याचा इम्पॅक्ट आपल्या आत्ताच्या लाईफवर होऊ शकतो जर काही आपण चुकीचं मनात पकडलं तर. मग ते रिस्क कशाला घ्यायची, मजा आहे ते मजा राहते ना. म्हणजे इव्हन ती तुमची जर तयारी असेल, तुमची मरणाची तारीख सुद्धा सांगतात, किती वर्षाला जगणार. याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोथ इम्पॅक्ट होऊ शकतो. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो जो ऑलरेडी काहीतरी क्रिटिकल इलनेसमध्ये चाललाय आणि ही
ही इज हॅव्हिंग फिअर की मी किती महिने जगणार, त्याला प्रोबॅबली ते उपयोगाला येऊ शकेल, होय की नाही. पण हे ऐकून करायचं काय, असं आहे की नाही. पण एव्हरीबडीज युनिक आणि मग त्याच्यातली मिस्ट्री आहे ना ती निघून जाते. तसा सस्पेन्स मूवीजला एंड जर आधीच सांगितला, अरे तेरे को पता है क्या ऐसा होता है, अरे यार है ना, मूवी का पैसा खराब किया, और एंटायर हे ते सिच्युएशन मध्ये येऊन ते शेवटी कळणं, ह्याला महत्व आहे ना. आधीच जर सांगितलं, जसं प्रोमो कुठल्या तरी व्हिडिओचे येतात ना, त्याच्यात सिक्रेट ते आधीच सांगतात बघा, आणि नंतर तो व्हिडिओ निवांत बघा असं असतं. तसं मूवी सिक्रेट मूवीमध्ये केलं तर कसं होईल, है ना, तर आपलं त्याच्यातली मजाच निघून जाईल. सो हे थर्ड पार्टी एक टूल पाहिजे होतं खूप वर्षात, जे आपल्याला कोणालाही गाईड करायला मदत करेल, म्हणून हे शोधत होतो. तर एका ट्रेनिंगमध्ये मला एक बुक मिळालं, त्या ट्रेनरने बुक वाचलं नव्हतं, एक कुठला तर टॉपिक घेऊन त्यांनी ते केलेलं, म्हणून मी त्याला नंतर भेटलो आणि डीप विचारलं की, तर मला ते कळलं की बाबा फक्त कंटेंट कव्हर करायसाठी त्यांनी वापरलं. म्हणून मी 2018च्या आजूबाजू ते बुक मागवलं, आपल्या फ्लिपकार्टवर ॲमेझॉनवरनं मागवलं. आणि मग ते न्यूयॉर्कमधून आलं, कारण 1 महिना लागला. ऑगस्टच्या 5 तारखेला मागवलं तर ऑगस्ट एंडला ते बुक आलं. मी विचार करतो एक 7-8 दिवसामध्ये येतं कुठलं पण डिलिव्हरी. मग ते मागं त्या बुकच्या न्यूयॉर्क छापलं होतं, इंडियनची प्राइस लिहिलीच नव्हती तिथे. देन आय रिअलाइज इट्स केम फ्रॉम न्यूयॉर्क. त्याची म्हणजे ह्याची प्रिंटिंग इंडियामध्ये झालंच नाही. सो ह्या जो मार्टिन सेलिगमॅन आहे, ह्यांनी खूप रिसर्च केला. प्रत्येक आपलं माइंड कसं चालतं त्यानुसार आपल्या लाईफमध्ये कसा फरक पडतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि माइंड सायन्स रिलेटेड त्यांनी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन केलं लहान मुलांच्यावर, आणि त्याचा इम्पॅक्ट 30 वर्ष 35 वर्ष झाल्यानंतर त्यांचं जेव्हा ॲक्च्युली प्रोफेशनमध्ये ते यायला लागले, है ना, जॉब करायला लागले, बिझनेस, त्यावेळी कसा इम्पॅक्ट झाला हा त्यांनी रिसर्च केला. म्हणजे 30-35 वर्षाचा हा एक प्रयोग सक्सेस व्हायला लागला. आणि त्यानुसार मग बऱ्याचशा गोष्टी डिझाईन झाल्या. ह्यातले जे मी आता डिझाईन केले आता ते ॲडल्टसाठी आहे, 18+ लोकांसाठी, आणि किड्ससाठी ते वेगळं आहे. ते मी माझ्या मुलांच्यावर प्रयोग करतो. अजून किड्ससाठी असं सांगितलेलं नाही, आतल्या मुलांच्यावर प्रयोग करायचा चालू आहे. पॉझिटिव्ह रिझल्ट येतात त्याच्यानुसार. आता एखादी गोष्ट सक्सेसफुल व्हायची आहे, त्याच्यासाठी काय काय क्वालिटी लागणार आहेत, काय लागतं जेणेकरून आपल्याला जे सक्सेस म्हणजे असं खूप ग्रेट काय नाही, जे पाहिजे ते अचीव्ह झालं असं पकडा, है ना. जे एखादी एक्झाम क्रॅक करायची जी रेअरली लोक पास होतात, ते आपण पास झालो म्हणजे सक्सेस. सिमिलर फॅशन फायनान्शियल एवढ्या लेवलला पोचायचं आहे, ती कॉमनली लोक नाही पोचत. सो आय एम सेपरेटेड फ्रॉम क्राऊड, दॅट मे बी अ सक्सेस. पण ते करायसाठी जे मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या पास्ट लाईफमध्ये काही ना काहीतरी सक्सेस मिळालं, कुठंतरी अवॉर्ड मिळाला असेल, कुठं परीक्षा पास झाला असेल, कुठं जॉब मिळाला असेल इंटरव्ह्यूमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये, किंवा एखादी एक्झाम किंवा कोर्स कंप्लीट केला असेल तुम्ही, असं भरपूरसं झालेलं असतं. असं काही सक्सेसची टेस्ट दिलीच नाही आजपर्यंत, असं देव सोडत नाही, है ना. तर त्याला आता ते पास्टचे एक्सपिरियन्स आठवा, ज्याच्यात तुम्हाला किंवा कोण डॉक्टरेट झाला असेल, PhD झाला असेल, किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल, जे की तिथं चांगल्या मार्काने झालं असेल, जे की आधी आयुष्यात नव्हतं झालं, ते तुम्ही आठवा आणि मला सांगा त्यावेळी काय काय क्वालिटी उपयोगाला आल्या सक्सेससाठी. कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, हां, डिसिप्लिन, क्लॅरिटी, आणि मला हे पाहिजेच. हां, बरोबर, म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आता ह्याच्यात पाहिजे म्हणजे पाहिजे असं झालं तर बघा, एका शॉटमध्ये होत नाही काही. पाहिजे म्हणजे पाहिजे, ॲग्री होणार, डिसिप्लिन कंटिन्युअसली होणार, पण लगेच दिलं जात नाही. नेचर ना तुला पाहिजे म्हणून लगेच देतो असं होत नाही. तो काय करतो, मध्ये टेस्ट करतो, म्हणजे पेशन्स लागतो. व्हेरी गुड. आता मध्ये जे करता करता मध्ये तुम्हाला मुद्दाम फेल्युअर टाकणार आहे, होय की नाही, आणि अगेन यू शुड कम बॅक. याला काय क्वालिटी, माइंडसेट कुठल्या पद्धतीचा पाहिजे, अजून ग्रीट, अजून कंटिन्युटी कशामुळे करू शकणार तो, पाहिजे म्हणजे पाहिजे हे बऱ्यापैकी जवळ आलंय.
हा, बिलीव, विश्वास. बिलीफ, विश्वास. फेलियर येतं मध्ये हा त्यावेळेस चेक करतं की तुला एक्झॅक्टली तेच पाहिजे. हा, करेक्ट. ह्याला काय म्हणायचं? वाय ह्याला काय म्हणू शकतो? गोलच्या प्रती प्रेम. हा, व्हेरी गुड. बऱ्यापैकी जवळ आलंय. आता याच्यात एक क्वेश्चन आन्सर मध्ये अशी गंमत असते, मला जे पाहिजे ते मी उकळायला बसलेलो असतो. सगळं बरोबर असतं त्या लेवल पर्यंत. म्हणजे एक अशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो जी असायलाच हवी, मग हे सगळ्या गोष्टी कंटिन्युएशन मध्ये होतात. एक माइंडची स्टेट आहे ती हवीच हवी. म्हणजे फेल झालं ना तर तो परत कसा काय स्टार्ट करेल, क्लॅरिटीने करणार, पण त्याच्या आत काय पाहिजे जेणेकरून तो करू शकतो. हाय क्लिअर. व्हाय क्लिअर पाहिजे. ऍक्शन लागेल तेवढं. हा, ऍक्शन पाहिजे करून. अजून करेज. हा? करेज. करेज पण पाहिजे. डिझायर. हा, डिझायर. डिझायर. डिझायर डिझायर बरोबर बऱ्यापैकी जवळ आहे, पण काय माइंडसेट पाहिजे. तुम्ही आस्तिक नास्तिक ऐकलाय? तसं ह्याच पद्धतीने काय टाईप असणार आहे है ना? आस्तिकचा सक्सेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू काय? ऑप्टिमिझम. हे लिहिलं इथंच. आशावाद पाहिजे, ऑप्टिमिझम पाहिजे, एक आनंदी विचार आहेत ते आपल्याला टेम्पररी हेल्प करतात. एक त्याची थॉट प्रोसेस होते कंटिन्युएशन मध्ये, होय की नाही? आणि एक आहे ना आशावाद होतो, ऑप्टिमिझम. आशावाद ही उच्चतम लेवल झाली माइंडसेटची. म्हणजे तो काय म्हणतो, पाहिजे म्हणजे पाहिजेच, पाहिजे म्हणजे पाहिजे मला, पण प्रॅक्टिकली बघायला तो फेल होतोय. मग त्याला बाउन्स बॅक किंवा रिस्टार्ट करायला काय उपयोगाला पडणार नाही? होणार, 100% होणार, व्हायलाच पाहिजे. का नाही होणार? बाकीच्याने मिळाले, मला मिळायलाच पाहिजे. बाकीच्याने इथंपर्यंत केलंय, मला मिळायलाच पाहिजे. सो ही इज कंटिन्यू हिज होप. तो जो होप आहे ना, एक माणूस रात्री झोपतो आणि उद्या उठतो. कशाच्या बेसवर उठतो? उद्या काहीतरी चांगलं होणार आहे, आज ओके ओके आहे असं सगळ्यांना वाटतं, आणि फ्युचर त्याला दिसतं, विच इज ग्रेट कम्पेअर्ड टू टुडे. त्याला काय मोटिवेशन देतं जगायसाठी? का मोटिवेशन दिलं? ही इज हॅव्हिंग होप. उद्या चांगलं होणार आहे आजच्यापेक्षा, होईल, आशा आहे त्याला, एक्सपेक्टेशन आहे. तर एक्सपेक्टेशन संपलं तर माणूस काम करेल का? नाही काम करणार. दुसऱ्या दिवशी मग माणूस स्टॉप कधी करतो? त्याचा ऑप्टिमिझम ना आयदर डायल्यूट झालेला असतो और झिरो झालेला असतो. कंटिन्युएशन फेल 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 होत गेला आणि ह्याचा ऑप्टिमिझम, आशावाद संपला, होप्स बंद झाले. त्याला वाटतंय आय एम होपलेस, माझ्याकडनं काय युजलेस, होपलेस. आणि जेव्हा होपलेसची आणि युजलेसची अवस्था पिकला जाते माइंडसेटच्या हिशोबाने, त्यावेळी माणूस मॅक्सिमम लोक सुसाईड करायला जातात. कारण आता काय अर्थच नाही जगायला, का जगू का जगू. क्वेश्चन येतो, अरे व्हाय, मग खाऊ तरी का, कशाला उठायचं उद्या, काय उपयोगच नाही ना, मला सगळीकडनं फेल्युअर येतं, माझा काय उपयोग नाही आहे, अशी ती भावना पिकला जाते. त्यावेळी ऑप्टिमिझमचा अपोजिट पार्ट होतो, तो कम्प्लीट निराशावादी होतो. निराश आहे, काय उपयोगच नाही. मग त्याला एवढी भावना स्ट्रॉंग होते तर आय विल फिनिश दिस लाईफ असं त्याला वाटतं. कारण पुढचं माहीत नसतं, लाईफ फिनिश केल्यानंतर प्रॉब्लेम सुटणार आहेत असं वाटतं त्याला, आहे की नाही, अर्ध नॉलेज असल्यामुळे. आणि आशावाद म्हणजे काय होतं, त्याला सगळा तो पूर्ण जखमी आहे, डेथ बेडवर आहे. मग तो परत रिकवर झालेले बघितलेत ना आपण बरेचसे स्टोरीजमध्ये किंवा ऐकलं असणार. काय त्याला जगायची आशा लागली, आशात काहीतरी होणार आहे, बेस्ट होणार, दॅट इज होप, दॅट इज ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम आशावादीचा पीक झाला, तो दुसरे टोक ऍक्सेप्टच नाही करत. सिनारिओ लाईफमध्ये काहीही दिसू दे, आणि ऑप्टिमिझम जिथं असणार तिथं काही अचीव करू शकतो. जसं काल परवाच्या एक याच्यामध्ये मी सांगत होतो, एक ॲस्ट्रॉलॉजी पर्सनकडे गेले होते आपले क्लोज फ्रेंड्स. त्यांना बिझनेसच करायचा होता. असे त्यांनी 2-3 वर्ष जॉब केला आणि त्यांना कन्स्ट्रक्शनमध्ये बिझनेसच करायचा होता.
त्यामुळे ही इज व्हेरी क्लिअर की बाबा मला तेच करायचं. पण आता सगळे 4 लोक सक्सेस मिळत नाही आहेत. जिथं पैसे घालतो तिथं डुबतात, कोण पैसे देत नाही आहे कन्स्ट्रक्शन झाल्यावर, मग त्यांचा बिझनेस अडकत चालला. सो व्हॉट ही डिड, ही वेंट टू अस्ट्रॉलॉजर अँड चेक की बाबा काय करायला पाहिजे का. तो त्याला काय वाटलं पूजा बिजा सांगतील काहीतरी आणि पुढे जाईल म्हणून विषय. तर त्याने काय सांगितलं, तुमचा हात दाखवा. म्हणलं हे तुमची बिझनेसची रेषाच नाही आहे. मग त्याला उलट राग आला त्याचा, तो आला बाहेर. मला बिझनेसच करायचा आणि रेषा नाही म्हणतो, ह्याच्याकडे जातच नाही बरं. त्यांनी मांडलं नाही, त्याला करायचा बिझनेसच. देन व्हॉट ही डिड, अगेन ही स्ट्रगल. त्याला काय उद्याच्या उद्या लगेच असं म्हटल्यावर लगेच चालू झालं. 6 महिने नो रिझल्ट. अगेन बँकरप्सी वाढायला लागली, बऱ्याचशा गोष्टी वाढायला लागल्या. सो 5 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर जेवढं जॉब होतं त्याच्यापेक्षा चांगलं मिळायला लागलं आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागले. मग एकाचं काम कंप्लीट केलं, दुसऱ्याचं मिळायला लागलं. असं करत एक फ्लो लागला परत, फायनान्शियली पण आणि कामाचा पण. 5 वर्षानंतर तो परत त्या माणसाकडे गेला ह्याला रॉंग प्रूव्ह करायसाठी. तुम्ही सांगितलेलं बिझनेस नाही करणार, बघा माझं हे सेट झालंय हे दाखवायसाठी तो पुन्हा गेला त्या पर्सनकडे. त्याने म्हणलं तुम्ही असं असं सांगितलं होतं. तो म्हणलं हा, माझ्याकडे बरीच लोक आहेत, माझ्या काही लक्षात नाही. तर म्हटले तुमचं हे घ्यायचं ना, तर छाप घ्यायचंय, ट्रेस घ्यायचा त्याचा. त्या छाप त्याचा पहिल्याची होती, जो हाताचा छाप होता तो दुसऱ्यांदा पुन्हा छाप घेतला, तर ती बिझनेसची रेषा उठली होती त्याच्यावर. तर तो म्हटलं बघा आता मला रेषा दिसते, तुम्ही बिझनेस करणार. म्हणलं 5 वर्षापूर्वी माझी तुम्ही वाट लावली असती ना. तो म्हणलं त्यावेळी रेषा नव्हती. मी काय तयार नाही करत, मी आहे ते सांगतो एवढंच. आणि ह्याने काय विचार केला, आहे ते सांगतो नाही, त्याला बाबाच मानलं त्यांनी, चमत्कारी बाबाच समजलं ना. दॅट इज रॉंग. लक्षात येत ना. त्यामुळे रेषा असणं नसणं हा काही फरक नाही पडत. आपलं ऑप्टिमिझम, त्यांचं ऑप्टिमिझम जागृत होतं, त्यामुळे त्यांनी जे पूर्ण केलंच काही वाटेल ते करून, स्ट्रगल करून सुद्धा. स्ट्रगल येणार नाहीत का, येणार. टू टेस्ट वेदर यू आर सिरियस, वेदर व्हाय इज क्लिअर, वेदर यू आर क्लिअर, हे करायसाठी येणार. जेवढा फेल्युअर येतात तुमचा व्हाय क्लिअर करायसाठी. फेल्युअर त्रास द्यायसाठी येत नाहीत, हे लक्षात घ्या. फेल्युअर आहे ना, आर यू शुअर, असं विचारायसाठी येतात. आणि जेवढा मोठा गोल घेतलेला असतो ना, तेवढं नेचर जास्तीत जास्त वेळ विचारतो, आर यू शुअर. लगेच देत नाही. लगेच दिला त्यांनी काहीतरी ऍडजस्ट केली. तर नेचरला एक गोष्ट द्यायसाठी आहे ना, जस्ट यू आर आस्किंग इट्स नॉट मॅटर. त्याला खूप खेळ खेळावा लागतो. तशी लोक तुम्हाला पाठवायला लागतील, क्लायंट पाठवायला लागतील, किंवा जॉब असेल तर त्या पद्धतीचे जॉब क्रिएट करावं लागेल. तिथं सिच्युएशन बघा, त्याच्या हिशोबाने सगळ्या ऍडजस्ट करावं लागतात. जाणं येणं, तुमचं डिस्टन्स, घर कुठे आहे, हे सगळं प्लॅन करावं लागतो टू फुलफिल युअर वन गोल. आपल्या मागे त्याचे कष्ट जास्त आहेत आपल्यापेक्षा. नेचरला सगळं सेट करायला लागतं ना त्या गोष्टी, हो की नाही. तशी सिच्युएशन, कंपनीची रिक्वायरमेंट, त्याचा क्लायंटचा रिक्वायरमेंट, क्लायंट कुठून तरी येणार त्याची रिक्वायरमेंट, म्हणजे केवढी उथलपुथल करायला लागते विचार करा. आणि मग तो तेवढं करून तुम्ही आपलं शेवटी जवळ आल्यावर म्हणतात नाही मला दुसरंच पाहिजे, देन इज एंटायर एक्झिक्युशन विल गेट फेल्ड ना. म्हणून तो विचारतो आर यू शुअर, आणि ते फेल्युअर देऊन विचारतो. कसं विचारणार, नेचर कसं बोलणार तुमच्या बरोबर. एकतर कोणाच्या थ्रू बोलणार किंवा सिच्युएशन बेस बोलणार. सिच्युएशन बेस बोलायचं नेचरचं जास्त चांगलं स्टाईल आहे, आणि त्याला वाटतं तुम्ही समजाल म्हणून. आपण समजेल असं त्याला वाटतं. आपण खरं त्याचा मॅक्सिमम केसमध्ये निगेटिव्ह घेतो अर्थ, की अरे होत नाही, या देवाला काळजी आहे की नाही वगैरे, असं काइंड ऑफ. तर ऑप्टिमिझम असेल ना तर आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो. ऑप्टिमिझमचं पर्सेंटेज लूज झालं तर फेल्युअर किंवा स्टॉप व्हायची शक्यता आहे. 2 गोष्टी होतात की एकतर मिळेल किंवा नाही मिळेल. कधी नाही मिळणार, जेव्हा प्रयत्न सोडलेत की, सिंपल. अदरवाईज प्रयत्न नाही सोडला तर मिळायलाच पाहिजे. ह्या जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी मिळणार नाही. 2 नाही आले म्हणजे 1 पॉझिटिव्ह होतं. व्याकरण मराठी, बरोबर ना. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी मिळणार नाही आहे, कुठली पण. हा, आता कोणीतरी माणसाने चुकीचं इमॅजिन केलं ते मिळणार का नाही मिळणार. सो नेचर इज अनबायस्ड, त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय माहित नाही. ड्रग माफिया बघायच्या टॉपला तर प्रोबॅबली ही विल बिकम अ ड्रग माफिया इन एंटायर वर्ल्ड, टॉपमध्ये जाईल तो. पण त्याचे कॉन्सिक्वेन्स जे आहेत ना, पोलीस बघायला लागणार, त्याचं भीतीयुक्त जगायला लागेल, तो कॉमनली फिरू शकणार नाही, सिक्युरिटी लागणार, हे त्याच्या बरोबर आलेलं गोष्ट आहे. त्यामुळे एक गेलं तर त्याच्या रिलेटेड दुसऱ्या पण गोष्टी येणार आहेत. सो
एक घेतलं आणि हे दुसरं मोकळं राहिलं असं नाही होणार. समजलं ना, त्या रिलेटेडचे सिच्युएशन्स आहेत है ना. इनपुट आलं की आउटपुट येणार. तर मॅक्सिमम केसमध्ये न मिळण्याचं कारण काय, दे आर लुझिंग ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम पिकला जर असेल ना तर मिळतंच, कारण तेच इफर्ट्स करायला कारणीभूत ठरतं. जसं काल रात्री झोपल्यानंतर आज का उठायचं हे ज्याला क्लिअर आहे त्याला जाग येणार आहे. ज्याला माहित आहे का उठायचं असं रेग्युलर क्वेश्चन विचारत राहिला तर विदिन 2 months ही विल गो आउट फ्रॉम दिस वर्ल्ड. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. तेव्हा माणसाला काही होप्स नसतात, काही काम नसतं, अजिबात काही एक सुद्धा थॉट येत नाही आपल्या युजफुलनेसचा. सो विदिन 2 months ही विल गो आउट फ्रॉम दिस वर्ल्ड. कारण एंटायर बॉडीला तो काय सांगतोय, आय एम युजलेस. का करायचं, मी पाणी पाकीव, कशाला खाऊ, का चालू, बॉडी फिट पाहिजे, मग का करायचे बॉडी फिट करून, मला कुठं जगायचंय, मी का जगायचं, असं जे मल्टिपल क्वेश्चन येतात ना. सो ड्रॉडाऊन होईल. 2 महिन्याच्या आत युजली पर्सन गो आउट फ्रॉम दिस वर्ल्ड. बट 150 थॉट केले आणि एक चांगला पॉझिटिव्ह थॉट आला तर ते वाईप आउट होऊन जातं निगेटिव्हचा इम्पॅक्ट. म्हणजे निगेटिव्ह आणण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करायला लागतात. आपली बॉडी आजारी पडते ना. मी काल परवा एक पॉडकास्ट ऐकला खूप इंटरेस्टिंग होता तो पार्ट, ज्याच्यात आपल्याला बॉडीला बिमार पडायला किंवा काही त्रास द्यायला ना आपल्याला खूप इफर्ट्स घ्यावे लागतात. तेवढे टॉक्सिक फूड्स आपल्याला आत घालावे लागतात आणि मग ते अँटीटॉक्सिक वालं परत आपण नादी लागतो आहे ना. हे व्हायला पाहिजे म्हणजे अँटीटॉक्सिक व्हायला पाहिजे. पण टॉक्सिक आपण घातलेलं असतं पहिला. प्रत्येक जो सेल अँड सेल आहे इन्क्लुडिंग आवर टेथ अँड देन एंटायर ऑर्गन्स, हे आपल्या मरणानंतर सुद्धा फिट राहतील अशी व्यवस्था झाली. आता होतंय उलट. ते करता त्यांना मेंटेन करण्यात आपलं लाईफ जातं ना. कुठं दात किडला, कुठं रूट कॅनल केला, कुठं अजून काय झालं, केसाला काहीतरी झालं है ना, बॉडी पार्ट्सला काहीतरी होतं. टॉक्सिक वी आर पुटिंग इन आणि त्या मेकॅनिझमला आपण बिघडवायचं काम करतोय पहिले. म्हणजे पहिला बिघडवतो आणि मग सुधारायचं प्रॅक्टिस करतोय असं झालं. म्हणजे आपल्या जो आहे ना तो ऑप्टिमिझम हा आपला डिफॉल्ट आहे. आपण निगेटिव्ह थॉट टाकून त्याला बिघडवतो पहिले आणि मग सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. मग आपला स्पीड कमी होतं त्याच्यामुळं. सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट काय लक्षात आलं, काय पाहिजे काहीही करायचं असलं तर ऑप्टिमिझम, होप्स ॲट पीक मीन्स ऑप्टिमिझम. आशावाद, मराठीत त्याला आशावाद म्हणतात, इंग्लिशमध्ये होप्स किंवा ऑप्टिमिझम. होप्स पण ओके, आय एम होपिंग समथिंग, पण ऑप्टिमिझम म्हणजे हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, दॅट इज कॉल्ड ऑप्टिमिझम. आशावाद त्यांनी सोडलेलं नाही आहे. रिझन काय असू दे मला माहित नाही, माझं आयुष्य असंच पाहिजे. हेल्थी, आय शुड बी हेल्थी. माझं वजन एवढ्या किलोग्राम पर्यंत राहिलं पाहिजे इझिली. आता काय खूप कष्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी काम करत राहिलं फक्त हेल्थ ओरिएंटेड आणि दुसरं मी आयुष्यात केलंच नाही असं नको व्हायला. इट शुड बी अ डिफॉल्ट, इझी. मेंटल हेल्थ ही हवीच. आय शुड बी काम, कूल, रिस्पॉन्स व्हेरी पोलाइटली इन एव्हरी सिच्युएशन, किंवा जिथं गरज आहे त्याप्रमाणे मी शिफ्ट होतो, आत शांत राहतो है ना. हेल्थ तसंच पाहिजे. फायनान्शियली आपण फिट हवं. आपल्याला जेवढे पैसे पाहिजेत ते तेवढे मिळायलाच हवेत. रिलेशनशिप हे बेस्ट असायलाच पाहिजे. घरातले आणि बाहेरचे रिलेशन, हार्मोनियन रिलेशनशिप्स. आय शुड लव्ह एव्हरीवन शुड लव्ह मी. आय फॉरगिव्ह एव्हरीवन शुड फॉरगिव्ह मी. आय रिस्पेक्ट एव्हरीवन शुड रिस्पेक्ट मी. हे गोष्टी पाहिजे. आणि स्पिरिच्युअली आपण हायर लेवलला वर्षानुवर्ष जायला पाहिजे. इट्स अ डिफॉल्ट प्रोग्रेसिव्ह थॉट ऑफ दिस वर्ल्ड इज प्रोग्रेसिव्ह. प्रगती करायला बघतो. 10 वर्षापूर्वी जे आत्ता आहे, आत्ताच्या पुढं अजून पुढे जातं. सो वर्ल्डचं नेचर आहे प्रोग्रेसिव्ह. तसं आपलं पण नेचर आहे, आपण प्रोग्रेसिव्ह विचार करतो. आपली आहे तशी परिस्थिती राहावी असं कोणालाच वाटत नाही. चाललंय म्हणतो आपण, पण फायनान्शियली सगळ्या गोष्टी सेम असाव्यात असं वाटत नाही. प्लस विचार करतो ना, म्हणून जॉब चेंज करायची किंवा स्किल अपग्रेड करायची इच्छा होते किंवा पुढे जायची इच्छा होते. इच्छा कुठनं आली जर बघितलं ना, इट्स अ बेसिक नेचर. आपल्याला असा थॉटच काय येतो, आपण थांबत का नाही असं विचार केला तर. बघा जाऊन विचार केला ना, का थांबत नाही आपण. यू कॅनॉट स्टॉप दिस टाइम क्लॉक. थांबू नाही शकत. प्रोग्रेसिव्ह आहे ते. तुम्हाला विचार येणार ह्याच्यापेक्षा जरा चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे. येतो की नाही.
आहे ते बरं चाललंय, आपण सॅटिस्फॅक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो, पण फायनान्शियली बाकी गोष्ट चेक केली तर आपल्याला पुढे जायची इच्छा होते ना. इच्छा आली कुठनं, कारण वी आर पार्ट ऑफ दिस वर्ल्ड. आपल्याला पुढे जायची इच्छा होते की नाही होते. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा खाली जावं 10 वर्षांपूर्वी जसं, असं कोणाला वाटतं का? खूप यार सक्सेस प्राप्त केला, आता खाली खाली जाऊन बघूया असं वाटतं का कोणाला? है ना. क्वेश्चन इथपर्यंत. सो व्हॉट टू डू नेक्स्ट. डोळे बंद करायचे, ब्रिदिंग कडे लक्ष द्या. जो श्वास आत जातो त्याला 1 द्यायचं नाव, कंट्रोल करायचं नाही. जो श्वास बाहेर जातो त्याला परत तोच नंबर द्यायचा. परत दुसरा श्वास आत गेला तर त्याला 2nd नंबर द्यायचा. परत खाली गेला तर त्याला परत सेम नंबर द्यायचा. एक लूपला एकच नंबर पाहिजे. आत कुठे कुठे श्वास जातो बघा, फुफ्फुसापर्यंत, बेंबीपर्यंत, आतल्या पूर्ण बॉडीपर्यंत. आपल्याला कधी बोर वाटत असेल, काल रात्री झोप कमी झाली असेल किंवा जास्त झाली असेल, तर ते बॉडीमध्ये कुठं आळसाचा पार्ट आहे तो एकदा चेक करा. एक्झॅक्टली कुठं आळस आहे, डलनेस फील होतोय किंवा हॅपी फील होतोय, ते नेमकं कुठं होतंय ते बघा. राईट हाताची मुठ्ठी आवळून धरायची, तिथं प्रेशर फील करा. जोरात आवळून धरा, प्रेशर फील करा. आजूबाजू प्रेशर फील करा. राईट मुठ्ठी कसून केली, मुंग्यासारखं जाणवत असेल तिथं प्रेशर पॉवर जाणवत असेल, जोरात आवळा आणि फक्त सोडून द्या. प्रेशर रिलीज करा. ते न्यूट्रलाइज करायची गरज नाही, झालं तर ठीक आहे. तिथं कसं रिलॅक्स वाटतंय, आराम वाटतंय, तसं बॉडीच्या टॉप पासून बॉटम पर्यंत आपली चक्कर मारायची आहे. आणि तिथं अशी पेशीनी कुठल्या ऑर्गननी घट्ट पकडून ठेवलं होतं. आता कसं आपण हाताची एनर्जी रिलीज केली, तसं त्या बॉडी पार्टमध्ये फक्त रिलीज करायचं, काय करायचं नाही, काही इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायची गरज नाही. आतून पकडलेलं असतं त्यांनी घट्ट, जसं मी आता मुठ्ठी आवळायला सांगितलं तसं त्याला सोडायचंय फक्त, बाकी काय नाही करायचं. कुठं फिलिंग बघा झोपेची, आळसाची किंवा एनर्जीची किंवा चिंतेची किंवा काही सॅडनेस समोर येत असेल तर त्याची, ही कुठे एक्झॅक्टली फील होते बघा. आणि त्याला आता मी मुठ्ठींचे कसं रिलीज केलं तसं सोडून द्यायचं आहे. लिफ्टमध्ये बसलाय, 200 फ्लोअरची लिफ्ट आहे, यू आर ॲट 200. आपल्या आता जेवढा हॉल आहे तेवढी मोठी लिफ्ट आहे. आपण निवांत बसलोय, व्हेरी पीसफुली रिलॅक्स. डीप खोल जाणारी लिफ्ट आहे, भरपूर स्पीड आहे, पण एका फ्लोअरमध्ये किलोमीटरचं अंतर आहे. 200 तुम्ही बघताय, लिफ्टमध्ये बसलाय. लिफ्ट इज स्टार्टेड, स्लोली गोइंग डाऊन. 200 आकडा दिसतोय मोठ्यांदा, परत दिसतोय 199 वाला आकडा दिसला. अगेन लिफ्ट गॉट इन्क्रीज्ड द स्पीड, गोइंग डीप. जसं डीप चाललंय तसं युअर बॉडी इज गेटिंग मोर रिलॅक्स्ड. एंटायर बॉडीचं वजन तुम्ही सोडून देताय खाली. हातातल्या वस्तू खाली सोडून द्या पाहिजे तर, सो दॅट यू विल फील रिलॅक्स्ड. कुठे ठेवून द्या, नो प्रॉब्लेम. यू आर एबल टू सून 199 दिसते. अजून खूप जोरात लिफ्ट खाली चालले, एकदम रिलॅक्स होत चाललंय, गोइंग डीप. 198 दिसतोय मोठा आकडा. आपला टीव्ही आहे तेवढा LED स्क्रीन आहे तिथं, जिथं डिस्प्ले होत आहे. 198. 60 डीप खाली चाललंय, एकदम रिलॅक्स, शांत चाललंय. बॉडीचं वेट पूर्ण चेअरवर आणि पृथ्वीवर सोडून दिलं. यू आर सो रिलॅक्स्ड. 197 दिसतंय बोर्डवर मोठ्या अक्षरात, कलरफुल. अजून खाली चालले डीप. 196 दिसतोय आकडा. 196 फ्लोअरवर आपण आलोय. अजून डीप चाललंय, स्पीड इन्क्रीज झालाय तसं आपण एकदम लाईट फील करतोय, रिलॅक्स फील करतोय. 195 दिसतंय. लिफ्ट इज गोइंग डाऊन अँड डाऊन. एक किलोमीटरवर एक
फ्लोअर असल्यामुळं इट्स गोईंग फास्ट. लिफ्ट इज बिग. लिफ्टची आतली रूम खूप मोठी आहे. 195. यू आर सो रिलॅक्स. जसं जसं खाली जाते तशी चिंता, टेन्शन, प्रेशर सगळं निघून जाते. यू आर फ्री फ्रॉम दिस. वरच्या फ्लोअरला सगळ्या गोष्टी सुटून जातात. टेन्शन, प्रेशर, चिंता, ज्याने त्रास होतोय ते सगळ्या गोष्टी जसं जसं फ्लोअर खाली जातोय तसं आपण निवांत होत जातो. वी आर गेटिंग फ्री फ्रॉम लॉट ऑफ थिंग्स. काही डिसिजेस आहेत, त्रास आहे, कंटाळा आहे, जॉब कुठं मिळत नाही किंवा आपल्याला जिथं पाहिजे तिथं जायला येत नाही किंवा पैशाची चिंता आहे, सगळं वर सुटून चाललंय. खाली डीप चाललोय. ब्लडचं सर्क्युलेशन दिसतं आपल्या पायापासून डोक्यापर्यंत असं उलटं वाहतंय ते. 195 दिसतंय मोठा आकडा आणि आपल्या डोक्यापासून ते निघून जातंय. प्रेशर, टेन्शन वेपराईज होऊन खालून पासून वरपर्यंत ब्लड सर्क्युलेशन जाणवते आपल्याला, कारण वी आर गोइंग डीप व्हेरी फास्ट. आणि डोक्यातनं, खांद्यातनं, हातातून, खांद्यावरून, कानातून, डोळ्यातून, नाकातून सगळ्या त्या चिंता वगैरे बाहेर निघून जातात. टाळू जे आहे टॉप ऑफ द आवर बॉडी, तो जो पार्ट आहे केसाच्या डोक्यावरचा, तिथून सगळ्या गोष्टी निघून जातात. चिंता, भीती, त्रास, काय डिसीज वाटतात आपल्याला, वी आर गेटिंग फ्री फ्रॉम इट. अगेन स्पीड गॉट इन्क्रीज्ड. इट्स 94. एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर एक मजला आलाय 194. अगेन वी आर सो लाईट, सो डीप. 193. 192. अगेन वी आर इन टू डीप. जेव्हा 190ला पोहोचणार आहे तेव्हा वी आर टोटली रिलॅक्स्ड. वी आर रिसेप्टिव्ह. वी विल बी रिसेप्टिव्ह. एंटायर सेल विल बी रिसेप्टिव्ह. 192. 192 दिसते मोठ्या स्क्रीनवर. वी आर बिकमिंग टोटली रिलॅक्स. 191. Speed got increased till it's a big floor, big length floor. We are going down. And 190. You are totally into relaxed, deep state. ओम नमः शिवाय जसं चालू होणार तसं ओम म्हटल्यानंतर बॉडीच्या टॉप पासून नखापर्यंत ओमचं एनर्जी येते. नमः शिवाय म्हटल्यानंतर परत बॉडीच्या बॉटम पासून, नखापासून परत आपलं लक्ष पूर्ण टाळूपर्यंत जाते, डोक्याच्या टॉप पर्यंत जाते. ओम म्हटल्यानंतर टाळूपासून नखापर्यंत एनर्जी फ्लो होते. नमः शिवाय म्हटल्यानंतर बॉटम पासून परत टाळूपर्यंत एनर्जी फ्लो होते. एंटायर सेल इट इज गेटिंग चार्ज्ड बाय ओम नमः शिवाय. युनिव्हर्सल एनर्जी, डिवाइन एनर्जी. I am getting charged. I am receptive. My entire cell is getting active. Om Namah Shivaya. Om Namah या रूमचे एंटायर सेल अँड सेल चार्ज होऊन चाललेत, व्हायब्रेशन होऊन चाललेत, हॅपी व्हायब्रेशन अँड रिलॅक्स म्हणून चाललेत. क्रॉस लेग काढायचे, ओपन लेग्स ठेवायचे. कीप युअर लेग्स ओपन, हँड्स ओपन. यू आर इन टू रिसेप्टिव्ह मोड. अपवर्ड साइडला पाम ठेवायचे. Open legs, open hands. You are receiving entire energy, happy energy, relaxed energy. Cell and cell getting charged. You are extremely happy,
Feel that happiness. Feel those happy emotions. Feel that love. Extremely positive love. हेल्थ व्हायब्रेशन येत आहेत एंटायर सेल्स अँड सेल्स मध्ये, रूम मध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये, तुमच्या बॉडीच्या सेल मध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामध्ये सगळे हेल्दी व्हायब्रेशन निघून जातात. सेल अँड सेल गेटिंग चार्ज. माइंड इज फुल ऑफ हेल्दी हॅपीनेस. लक्ष हृदयाकडे घेऊन जावा आणि फील द लव, द डिवाइन लव, प्युअर लव. लहान बाळाकडे बघितल्यानंतर, छोट्या मुलाकडे बघितल्यानंतर कसं आपल्याला प्रेम महसूस होतं. जस्ट कम्पेअर दॅट लव अँड फील दॅट लव. इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ लव इन युअर हार्ट. You are forgiving everyone, everyone forgives me. I love everyone, everyone loves me. I respect everyone, everyone respect me. My heart is getting filled with full of love, karuna, prema bhav, pure bhav. Entire cell and cell are getting charged for money acceptance, money holding, desire money. Saga cell and cell is expecting, and I will utilize this money for betterment of this world. So I am very clear why money come to me and what I will do when money comes to me. The desired money comes to me. आता आहेच त्याच्यापेक्षा वाढत चाललाय. We already have enough money and it is getting increased again. डोक्याच्या टाळूपासून मानेपर्यंतचा भाग कडे लक्ष द्या आणि एंटायर सेल अँड सेल चेक करा. इज गेटिंग चार्ज अँड ओपन. सी दोज सेल्स आर गेटिंग ओपन फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. सेल अँड सेल पॉझिटिव्ह गोष्टी जे तुमच्यासाठी योग्य आहेत त्या व्हायसाठी सेल अँड सेल आर गेटिंग ओपन, रिसेप्टिव्ह. मानेपासून कमरेपर्यंतचा पोर्स जो धड म्हणतो तिथपर्यंत सगळे एंटायर बॉडी पार्ट्स बघा आणि सेल अँड सेल गेटिंग ओपन फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. रिसेप्टिव्ह अँड ओपन. फुल कसं कळीचं फुल बनतं तसं हळूहळू कसं ओपन झालेलं दिसतं तसं सेल्स आर गेटिंग ओपन फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. आपल्या जीवनात उषक काल, सूर्योदय, सनराईज आलेला आहे. कमरेपासून नखापर्यंत सगळे बॉडी पार्ट्स बघा, सेल अँड सेल बघा अँड फील अँड सी दोज आर गेटिंग ओपन. एक कळी कशी उमलते तसं सेल आर गेटिंग ओपन फॉर पॉझिटिव्ह थिंग्स, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स. मनातल्या मनात मोठ्यांदा म्हणायचं आहे, एकदम मोठ्यांदा ओरडून पण मनातल्या मनात इमॅजिन द एंटायर यू आर स्टँडिंग ऑन अ ग्राउंड जिथं भरपूर लांबच्या लांब क्रिकेट ग्राउंड सारखं आहे. हिरवळ आहे, कोणी नाही आहे तिथं. ओनली गॉड अँड यू आर देअर, नेचर अँड यू आर देअर, सुपर पॉवर अँड यू आर देअर. मोठ्यांदा ओरडून सांगताय अभी जो सेशन होगा, टीचिंग होगी, ओ मेरे मन पे चेक द माइंड, ओ मेरे बुद्धि पे चेक द बुद्धि, शरीर पे चेक एंटायर बॉडी, सोल पे चेक योर सोल. सिर्फ सकारात्मक असर करेगी और मैं उन्हें तुरंत क्विकली स्वीकार करके इम्प्लीमेंट कर रही हूँ. अभी जो सूचनाएं होगी, ट्रेनिंग में टीचिंग्स होगी, वो मेरे मन पे, शरीर पे, सोल पे, बुद्धि पे सिर्फ और सिर्फ सकारात्मक असर करेगी और मैं उन्हें तुरंत स्वीकार कर रही हूँ. देवाला हायफाय टाळी द्या. See God smile. God came within you and then smiling. God and your body got merged.
He is smiling within you. You are smiling within him. All got merged. No pressure, no tension. Increasing highest potential. See, God is happy and smiling within you. You are smiling, God is smiling. God is smiling, you are smiling. Give thank you to God for this wonderful experience. Thank you to entire world. Thank you, theory of vibration. Thank you to this voice. Thank you to these premises. Thank you that imaginary world that you seen in your dream. Thank you everyone. आई वडिलांना ज्यांना रिस्पेक्ट देतो, ज्यांच्यामुळं आयुष्य घडलं, ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्यांच्यावर प्रेम आहे, आई किंवा वडील किंवा दोन्ही, ज्याला कम्फर्टेबल वाटतंय, यू शुड गो विथ इट. कुलदैवता किंवा ज्याच्यामुळे विश्वास आहे त्यांचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात हेल्प केली, आपण ज्यांच्यामुळे आता बऱ्यापैकी गेलो, छोटे छोटे गायडन्स कोणी टीचिंग्स दिले असतील, थँक्यू टू एव्हरीवन. आत्ता जी हेल्थ आहे, परफेक्ट कंडिशन आहे, जी काय आहे त्याला बेस्ट थँक्यू म्हणा. माइंडसेट जो आत्तापर्यंत बनला आहे कम्पेअर्ड टू 10 years ॲगो, त्याला धन्यवाद द्यायची. एंटायर बॉडीला धन्यवाद. सक्सेसफुली बऱ्याच गोष्टी, मी टॉक्सिक काहीतरी खातो किंवा नाही खातो तरी सुद्धा यू आर सपोर्टिंग अँड फायटिंग फॉर माय बेटरमेंट. थँक्यू व्हेरी मच. आय विल टेक केअर अगेन इन फ्युचर, बट देर इज नो गिल्ट, ओनली हॅपीनेस. ऑर्गन्स नाराज नाही आहेत तुमच्यावर. दे नो यू आर हॅपी की हाऊ दे वॉन्ट, यू आर ॲक्च्युली अंडरस्टँडिंग. रिलेशनशिपला धन्यवाद द्यायचे. जो मनी आत्ता आहे त्याला भरपूर धन्यवाद. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी काही परचेस करायच्या आहेत, डोनेट करायच्या आहेत, काही कोर्सला फी द्यायची आहे, काही बुक्स विकत घ्यायचे आहेत किंवा काही एक्सपेंडिचर करायचे आहेत. आय एम हॅपी दॅट यू आर देअर, दॅट्स वाय आय एम एन्जॉईंग. आजूबाजू नातेवाईकांना जे आवडतात नाही आवडतात त्यांना सुद्धा धन्यवाद द्यायचे. जे आवडतात त्यांना थँक्यू व्हेरी मच टू इनेबल मी, माय लव्ह इज गेटिंग इन्क्रीज्ड ड्यू टू यू. जे निगेटिव्ह रोल दिसतात त्यांनाही धन्यवाद द्या. यू आर गिव्हिंग मी फीडबॅक by taking your own time and you are observing me, though it is negative, way is negative, absolutely okay, but you are giving good feedback to me. Thank you very much. अगदी मनापासून धन्यवाद द्या. तुझा वे मला आवडत नाही अजिबात, पण मला तुझे फीडबॅक आवडतात चांगले. आय शुड बी थँक्यू टू यू. इथनं पुढे जरा चांगल्या पद्धतीने फीडबॅक दिलं तर चालेल, पण नाही दिलास तरी इट्स ओके, आय एम टेकिंग फीडबॅक. आपल्या गुरुला, कुलदैवताला भरपूर धन्यवाद द्यायचे. मी काहीच नाही करताना, विशेष काही नाही करताना मला एवढं नॉलेज दिलं, मला अंडरस्टँडिंग दिलं, भक्ती दिली, नॉलेज दिलं. या क्लासमध्ये मी अटेंड करू शकतोय, पुढे पण एन्जॉय करत राहणार. जे काही डोनेशन आपल्या हातातनं सुटतंय त्या हाताला धन्यवाद द्या, उजव्या हाताला, ज्याच्यातनं लक्ष्मी ब्लो होते. थँक्यू व्हेरी मच. ह्याच्यातनं जरा थोडं थोडं तरी सुटतं. मला सोडायची अजिबात इच्छा नसते, बट यू आर ॲक्च्युली गिविंग मी एन ऑपॉर्च्युनिटी टू डोनेट. Whenever I am donating, I am getting more and more satisfied. Whenever I am giving money, then it should come back. It should helpful to my family and me to grow more. मी जे देतोय त्याच्यामुळे भरपूर माझ्या आयुष्यात अजून आनंद येतोय. At the count of 3, you will be down your head. आपले हेड जे आहेत ते डाऊन करायचे आहेत. जेव्हा मी 3 म्हणेल त्यावेळी कुठंपर्यंत करायचे, जिथं जास्तीत जास्त खाली जाईल तिथंपर्यंत. 1, हळूहळू शिस्तीत हेड डाऊन करायचं आहे. हेड डाऊन केलेला यू आर मोर रिसेप्टिव्ह, यू आर ॲक्सेप्टिंग एव्हरीथिंग. आपण सुपर पॉवरला झुकून, नमस्कार करून, नमन करून आपल्याला ॲक्सेप्टन्सची तयारी दाखवते. 2, अगेन युअर हेड इज गोइंग डाऊन. 3, युअर हेड इज कम्प्लिटली डाऊन. यू आर इन टू व्हेरी ॲक्सेप्टिव्ह अँड रिसेप्टिव्ह मोड. यू आर ॲक्सेप्टिंग एव्हरीथिंग. God is giving entire things to you. At the count of 3, slowly again you are come back to original position. Don't open your eyes. 1, you are slowly coming back. 2, coming back into original position. जे काही रिसेप्ट झालंय, जे ॲक्सेप्ट झालंय त्याला लागून गिळून आत डायजेस्ट करतो एंटायर बॉडीमध्ये. एंटायर बॉडी इज गेटिंग, गिळते ते नॉलेज, ॲक्सेप्ट करते. एंटायर सेल अँड सेड गिळतोय असं लक्षात घ्या. अँड इट इज गोइंग इन टू स्टमक ऑफ एव्हरी सेल. 2, यू आर अगेन कमिंग बॅक टू युअर ओरिजिनल पोजिशन. 3, यू आर इन नॉर्मल पोजिशन, बट स्टील यू आर इन द acceptance mode.
your entire cell and cell is getting receptive mode. You are feeling energetic, happy, lovely person. I love everyone, everyone loves me. I thank you, everyone thank you me. I am into full of gratitude mode. At the count of 3, you will be opening your eyes slowly. 1, slowly come back. See your body parts. 2, see your environment. कुठं ऐकू येते वगैरे बघा. बाकी माझा आवाज सोडून आणखी काय ऐकू येते ते बघा. 3, open your eyes. Come back. Open your eyes. Open your eyes. Feel that state. Just see here and there. See where you are. Check your mind and see the state. Check your brain and see the state. Check your entire body and see the state. कसं वाटतंय? जस्ट होल्ड दॅट फिलिंग आणि हृदयाच्या आणि मेमरीच्या एका कोपऱ्यात ते फिलिंग नेऊन ठेवा. व्हॉट आर यू आर फिलिंग नाव. स्टोर इट इन टू युअर परमनंट मेमरी. Store in your permanent memory. Whenever it's needed, in wallet you are pulling out card like that. In this good memory wallet, you are picking up good memories and use it whenever you want. Good morning. गुड मॉर्निंग म्हणायची पण इच्छा नाही ना. 1 लिटरभर चहा पिल्यासारखं वाटलं की नाही. ऍक्च्युली जे की हायर सक्सेस पोटेन्शियलला पाहिजे ना, दिस फिलिंग्स ओनली निडेड अँड दिस इज नॅचरल फिलिंग. आता काय आपण कुठनं आणलं का? इट्स अ नॅचरल फिलिंग. इट्स अ डिफॉल्ट फिलिंग. इट्स देअर इन युअर एंटायर माइंड, बॉडी और ब्रेन और इन सोल. म्हणून तर आणू शकलो ना, होय की नाही? जे नाही आहे ते कसं आणू शकणार? डिफिकल्ट आहे ना. तर तुमच्याकडे आहेच ते. आपण दाबून ठेवले भरपूरशा एक्सपेक्टेशननी, ओझं टाकून. फार वर्षापूर्वी एक प्रयोग केला. त्याच्यात रॅट्स आहेत ना, रॅट्स, उंदीर, सगळे उंदरावरच प्रयोग होतो, गिनीपिग. तर त्यांना असं केलं, एक मोठा स्विमिंग पूलमध्ये टाकलं. ऐकलंय प्रयोग हा? आणि स्विमिंग पूलमध्ये टाकलं आणि त्याची हाईट मोठी ठेवली, जे की जम्प मारून येऊ नाही शकणार. त्यांची जी कॅपॅसिटी आहे ना, त्यांना माहिती आहे एवढा जम्प करू शकतो. तर त्या जम्पच्या एक्स्ट्रीम अप ठेवलं, जेणेकरून ते जम्प मारून येऊच नाही शकणार. आणि त्यांना पोहायला लावलं. असे 2 सेट तयार केले. एक सेटमध्ये काय केलं, एक अर्धा तासानंतर त्या उंदरांची कॅपॅसिटी, एक्झाम्पल पकडा, 2 तास ते 3 तास पोहायचे, तिथून पुढं पॉसिबल नाही. 2 तास पकडून चालू आहे सध्या, समजलं? हे अज्युम करून चालू आहे. ऍक्च्युली जे काय आहे ते आहे. पोहत राहिले, नाही काढले तर कंटिन्यू, कारण हातपाय हलवल्यानंतर बुडणार आहे. मग हातपाय हलवायची कॅपॅसिटी जास्तीत जास्त 2 आवर्स आहे, असं अज्युम करून जाऊया सध्या. तर एका सेटला काय केलं, त्यांना जवळजवळ 2 तास काढलंच नाही. हा झाला एक पार्ट. इथंपर्यंत समजलं? एक सेट 100 उंदरांचं असं पकडूया. त्याला 2 तास जेवढी एक्स्ट्रीम कॅपॅसिटी होती त्या टाइमपर्यंत काढलंच नाही त्यांना. हे लक्षात आलं? फर्स्ट सिनारिओ. सेकंड काय केलं, सीन असं समजा की तो दुसरा ज्या सेट होता 100चा, त्यांना 2 कॅपॅसिटी सायंटिफिकली माहिती आहे. हां, तर त्यांना 15 मिनिटानंतर काढलं पहिले, नंतर 1 तासानंतर काढलं, नंतर 1.5 तासानंतर काढलं बाहेर. हे लक्षात आलं? परत काय केलं, थोडासा वेळाने त्यांना पुन्हा टाकलं परत. हे दोन गोष्टी लक्षात आल्या. पहिला जो सेट होता त्यांना 2 तासाची कॅपॅसिटी असताना 2 तास पळवलं, त्यात मोर दॅन 90%, 95% उंदरं मेली, त्यांची कॅपॅसिटी संपली. आणि कोण जर एक्स्ट्रीम सर्वायवल होता की नाही, ते पण एक 5%, कारण 99.9% मरणार असं लिहितात ना त्या हँडवॉशमध्ये. तो एक वाला होता, तो असा खतरनाक असतो, तो म्हणतो मरणारच नाही, सर्वायवल इन्स्टिंक्ट त्याचं एक्स्ट्रीमला असतो. तो तसला तो होते काही उंदीर असतातच.
त्यामुळे तो मरायला तयार नव्हता. त्यामुळे ही सर्वाइव्ड फॉर 2.5 hours. अर्धा तास तो जास्त पोवला. तिथून पुढे बॉडी सगळं संपलं, मेला तो. हा सीन समजला. दुसऱ्या सेटमध्ये काय झालं, इव्हेंच्युअली मध्ये मध्ये त्याला बाहेर काढलं, 1 तासाने 1.5 तासाने. नंतर काय केलं, 2 तासाने बाहेर काढलं. तर मोर दॅन 90% जगले, मेले नाहीत, जगले. मोर दॅन 90% जगले, जे खरंच फिजिकली वीक होते, ज्यांना ऍक्च्युली बॉडीमध्येच काहीतरी गोष्टी होत्या, तेच मेले. 2 तासानंतर काढून सुद्धा हे 2 तासानंतर 90% मेले होते. पण ह्यांना मध्ये मध्ये काढलं 15 मिनिटानंतर. मग तो इन्क्रीज केला टाइम. 15 मिनिटानंतर काढलं, अर्धा तासानंतर, 1 तासानंतर, 1.5 तासानंतर, मग 2 तासानंतर. त्यांच्या डोक्यात प्रोग्रामिंग काय झालं, पोहत राहायचं आहे, कोणतरी काढणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ऑप्टिमिझम. त्यांना आशा तयार झाली. लक्षात येते? 2 तासांनी केल्यानंतर त्यांचा माइंडसेट काय झाला, पोहत राहायचंय, काही करू दे, कोणतरी येतो वाचवायला. आणि पहिल्या सेटमध्ये त्यांना अनुभवच नव्हता. त्यांचे जे काही देवाने दिले होते नेचरने, त्याप्रमाणे त्यांनी एक्स्ट्रीम फाईट केला बॉडीच्या लिमिटेशन प्रमाणे. आता मला सांगा, बॉडीची लिमिटेशन जास्त इम्पॉर्टंट आहे की कम्पेअर्ड टू माइंडची? म्हणजे आपण आपल्याला काय सांगतो ह्याच्यावर सगळा खेळ आहे. इंटरेस्टिंग आहे. ऐकला होता प्रयोग हा? इथनं पुढचा अजून एक प्रयोग आहे का? सो व्हॉट दे डीड, मी रिलेटिव्हली सांगतोय. 2 तास ही काही कॅपॅसिटी नाही, सायन्समध्ये जाऊन बघायला हवं, पण मी तुम्हाला रिलेव्हन्स सांगतोय. आता त्यांची कॅपॅसिटी होती 2 तासाची, एवढं तर कळलं. आणि अशा प्रयोगानंतर ती एक्स्ट्रीमली वाढली आणि 90% उंदरं ती जिवंत राहिली, मेली नाहीत. म्हणजे त्या प्रयोग करणाऱ्याला, सायंटिस्टला कळलं हे माइंडसेट ओरिएंटेड जास्त आहे. सो अगेन ती उंदरच, त्यामुळे त्यांनी अजून प्रयोग केला की पुढे काय होतंय बघायसाठी. तो सेकंड सेट होता. फर्स्ट सेटचा तर निघून गेला कारण लक्षात आलं. सेकंड सेटला अजून काय ट्राय केलं. नेक्स्ट डे त्यांचं इन्क्रीज केलं, 2 तासानंतर काढलं, होय की नाही. त्याच्यानंतर 3 तासानंतर काढायला चालू केलं त्यांनी. तोच सेट, त्यांना जो प्रोग्राम फुल झालाय, त्यांना माहिती आहे पोहत राहायचं. 3 तासानंतर काढलं, त्यानंतर 4 तासानंतर काढलं. म्हणजे फिजिकल कॅपॅसिटी आहे 2 तासाची, ची डबल झाली. स्टील 90% उंदरं जिवंत राहील. सगळ्यात हाईट माहिती आहे का किती? 2 तासाच्या ऐवजी त्यांनी एक्स्ट्रीम किती वेळ ठेवला अंदाज? 1.5 दिवस ठेवलं, 1.5 दिवस इन्क्रीज करत करत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. मग त्यांना आल्यावर बाहेर काढलं, रिलायझ झालं, पण त्याच्यात माइंडसेट काय झालं, कोणीतरी काढणार आहे. सगळ्या उंदरांना टाकलं. मग एकदा टाकलं ना, ते डायरेक्ट 1.5 दिवसांनी काढलं, तर मोर दॅन 80% ही जिवंत होती. कारण त्यांना ऑप्टिमिझम होता, आशा होती कोणीतरी काढेल. ठीक आहे, दमलोय, हा नाही करत राहा, कोणतरी येणार. सो 2 तास आणि 1.5 दिवस, कॅन यू इमॅजिन? एवढी एक्स्ट्रीम पॉवर झाली. म्हणजे फिजिकल पॉवर इज इम्पॉर्टंट और मेंटल पॉवर इज इम्पॉर्टंट? व्हॉट यू थिंक? एंटायर बॉडी सेल, 16 ट्रिलियन सेल्स आर देअर टू हेल्प यू, बट व्हेन? या सगळ्या ह्या कप्प्यामध्ये सगळं गणित दडलेलं. व्हॉट यू आर टेलिंग युअर सेल्फ? नाही होणार. मग व्हायलाच पाहिजे. जसं मी एक्झाम्पल सांगितलं ना, बिझनेसची लाईन नव्हती, बिझनेसची लाईन उठली, कारण तो सोडायला तयार नाही. तो काय म्हणतो, काय वाटेल तू उद्या, मी करणार बिझनेसच. याचा अर्थ तुम्ही उद्या जाऊन रिझाईन टाका असं नाही आहे. तुम्हाला ते आतून आलं तरच होणार आहे, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही तिथं पेनच उठणार नाही किंवा ते सेंड बटनच दाबलं जाणार नाही आहे. सो एक्स्ट्रीम लेवलला होऊच नाही शकत. फार रेअर लोक तसं करतात आणि केलेली लोक परत 2 महिन्यानंतर जॉईन करतात, नाही झेपत म्हणून. सो इट इज अ इन्स्टिंक्ट जे आतून खूप स्ट्रॉंगली येतं, त्यावेळी तो माणूस होऊन करतोच. पण सांगायचं काय होतं की माइंडसेट काय आहे ना, त्याच्यावर सगळे गणित आहे. ग्रहतारे सगळे बदलून जातात, सगळं बदलून जातं. पण तो ग्रहताऱ्याच्या जीवावर बसला तर मात्र ह्याचं आयुष्य वर्स्ट होऊ शकतं, जे बेस्ट लिहिलं होतं. बिकॉज कुठलंही प्रेडिक्शन वालं शास्त्र आहे ना, हे कम्प्लिटली अर्ध आहे किती जरी. कारण एकतरी ते खूप वास्ट आहे. ग्रहताऱ्यांचं म्हणजे हे शास्त्र खोटं नसतं. होमिओपॅथ जो असतो ना, तो स्ट्रॉंग लागतो. होमिओपॅथी इज ह्यूज, पण त्याचा तेवढा स्टडी पाहिजे. ही शुड बी एक्सपर्ट.
फक्त गुरु ह्या ठिकाणी आणि मंगळ या ठिकाणी, मंगळ म्हणजे खराब असं नाही, तो मंगळ इथं असला तो कुठल्या ग्रहात आहे, त्याच्यावर सूर्य कुठं आहे आणि मून कुठं आहे, त्याच्यावर हे सगळे इफेक्ट्स कॅन्सलेशन आणि ऍक्टिव्ह होत असतात. एवढा स्टडी पाहिजे ना, नॉलेजने रिटर्न येतात ना, तेवढा स्टडीज करत नाही ऍस्ट्रॉलॉजीमध्ये. पैसे मिळतात, देवपूजा केली, संपला विषय. पुढे कोण जाणार? कारण त्याच्यात परत डीप स्टडी आला ना, आणि 90% पीपल डोंट वॉन्ट टू गो इन टू डीप स्टडी अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे नॉलेजला रिटर्न आहेत. त्यामुळे शास्त्र खोटं नाही आहे. ते फिंगरप्रिंटचं शास्त्र असतं बघा, है ना, ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणतात, किंवा हे ऍस्ट्रॉलॉजीचे बरेच आहेत, किंवा अजून कुठल्या कुठल्या आकाशिक रेकॉर्ड म्हणतात, ताडपत्री म्हणतात. एव्हरीथिंग इज परफेक्ट ॲट देअर प्लेस. बट कोणाला जे एक्सपर्ट पाहिजे ना, तो त्यात त्यांनी जीव ओतायला पाहिजे, PhDच्या वर करायला पाहिजे, देन इट इज ट्रू. असे लोक नाही मिळत. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं म्हणतात. कारण कुणाकडे गेलोय कसं कळायचं आपण? मॅक्सिमम लोक नसतातच एक्सपर्ट. त्या उंदरांच्यावर 1.5 दिवसानंतर त्यांना बाहेर काढलं तरी सुद्धा त्यांची कंडिशन बेस्ट होती, आणि त्याच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा ते जेवढा लाईफ स्पॅन आहे ना त्याच्यापेक्षा जास्त जगले, कारण एंटायर बॉडी गॉट ऍक्टिव्हेटेड आणि ते चांगलं जगले. म्हणजे एवढं एक्स्ट्रीमला जाऊन त्यांचे बॉडी पार्ट्स खराब नाही झाले, उलट चांगले झाले. म्हणजे आयुष्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय? आपला आशावाद, जिवंत राहणे, आणि त्याच्यासाठी ट्राय करायचं. त्याच्यासाठी पाहिजे तुम्ही म्हणला तसं क्लॅरिटी, व्हाय क्लिअर पाहिजे, आणि एक विश्वास पाहिजे स्ट्रॉंगली. माझ्या आयुष्यात नेचर असं का वाईट करेल? काय मी चुकीचं केलंय? त्याच्याने माझी काय परंपरागत दुश्मनी आहे का? ती दुश्मनी रिव्हेंज म्हणून तो काढतोय. त्या क्वेश्चनचा आन्सर नोच येणार आहे ना, होय की नाही? असं काय नेचरचं आणि माझं काय भांडण आहे? मग वाय ही इज गिव्हिंग लेस कम्पेअर्ड टू अदर्स? मग क्वेश्चन यायला पाहिजे आपल्यावर, माझे सेल्स कुठं ओपन आहेत का? माझं ऑप्टिमिझम कुठं कमी पडतोय का? अदरवाईज आय शुड गेट व्हॉट एव्हर आय वॉन्ट और व्हॉट आय डिझर्व नसलं तरी डिझर्व करायला पाहिजे आपण एलिजिबिलिटी, आणि ते मिळायला पाहिजे. पण मिळायला तर पाहिजेच पाहिजे. जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत मिळायची शक्यता राहते. आपण सोडलं तर मिळायची शक्यता संपली. जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत मिळायची शक्यता राहते. ती शक्यता वाट बघत बसते तिथं, पोटेन्शियल. आपण सोडलं की ती निघून जाते तिकडं, ती याची कम्प्लिटली पॉसिबिलिटी संपली. म्हणजे कोणावर आहे? मिळणं नाही मिळणं आपल्यावर आहे. मी नाही सोडणार, मला मिळायलाच पाहिजे. जेवढं स्ट्रॉंग मिळायलाच पाहिजे तेवढं मिळणार. क्वेश्चन इथंपर्यंत डाऊट काय? पास्ट एक्सपिरियन्सच्या हिशोबाने काय हे मॅच होत नाही असं? कारण मी जगलो ते सांभाळलं, त्यामुळे मी एव्हिडन्सेस माझ्याकडं जगलेले आहेत. जसं मी एक्झाम्पल सांगितलं ना तशा पद्धतीने. ज्या ज्या गोष्टी तुम्ही सोडून गेलात ना त्या वस्तूंनी तुम्हाला सोडलेलं आहे. पण कधी? तुम्ही सोडल्यावर. जेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहिला त्यावेळी ते मिळालेलं आहे. दुसऱ्याचं काही मिळू शकत नाही. म्हणजे आता हा फोन पाहिजे तुम्हाला, तर किती इच्छा केली तर नाही मिळणार. हेच मिळायलाच पाहिजे. जे आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्याचं नुकसान नाही करणार, ते 100% मिळायला पाहिजे. ऍब्सोल्युटली मिळायलाच पाहिजे. पण दुसऱ्याचं डिस्टर्ब करून नाही मिळणार. म्हणजे असं आपण इमॅजिन केलं की पुनावाल्याची संपत्ती मला अर्धी मिळायला पाहिजे, मग दॅट इज रॉंग एक्सपेक्टेशन. माझी वाढू दे, त्याची वाढू दे, तर ते मिळणार. असं म्हणजे फिजिकल एक्झिस्टन्सकडे जास्त लक्ष दिलं ना तर ते मिळत नाही. अबंडन्सकडे लक्ष दिलं तर मिळणार. फॉर एक्झाम्पल, ही बाटली तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या बाटल्या पण आहेत की, होय की नाही? त्यावेळी मिळतं. पण दुसऱ्याचं पाहिजे म्हटलं तर नाही मिळणार. लक्षात येतं ना? बिलीव्ह ऑन नेचर्स अबंडन्स अगेन. मग फोन S26 पाहिजे, X25 पाहिजे. सॅमसंग मॅन्युफॅक्चरच करते ना, एकच फोन पाहिजे असं गरज नाही. ते मग दुसऱ्याचं आपल्याकडे यायची इच्छा होणार, ते फुलफिल नाही होत. कारण एखाद्या इनडायरेक्टली काय आपण इमॅजिन करतो, त्याला नाही मिळायला पाहिजे आणि मला मिळायला पाहिजे, असं मिळायला पाहिजे, होय की नाही? आणि आपण काय म्हणतो, तुझ्याकडे पण असू दे, माझ्याकडे अजून असू दे, मग मिळतं. किंवा अजून स्पेसिफिक एक्झाम्पल द्या, म्हणजे मी अजून पाहिजे डिटेल सांगतो. हा, आता त्याच्यात 2-3 गोष्टी येतात. सगळे गोल आपले अचीव होत नाहीत, फ्रँकली स्पीकिंग. ना, त्याचं रिझन पण बऱ्याचशा गोष्टी असतात. कारण प्रत्येकाने CA होणार, प्रत्येकजण ॲडव्होकेट होणार, प्रत्येकजण पायलट होईल असं नेचर नाही करत. ते ऑटोमॅटिक स्प्रेड करतं. त्यामुळे ही सोसायटीला रिक्वायरमेंट आहे ना, त्याप्रमाणे चालतं. त्यामुळे डिवाइन प्लॅन ट्युनिंग म्हणजे काय? मला काय पाहिजे आणि देवाला काय पाहिजे, हे मॅच झालं ना तर स्मूथ होतं. ते मी 3rd और 4th मध्ये ना मी सांगणार आहे.
कारण कंटेंट सगळेच इम्पॉर्टंट आहेत, सगळेच प्रायोरिटीवर घ्यायचे आहेत एकदम. पण ना डिवाइन प्लॅनला काय पाहिजे आणि मला काय पाहिजे हे कसं कळणार? तर थर्ड फोर्थ सेशनमध्ये ती एक्सरसाइज घेणार आहे, जे तुम्हाला स्वतःला कळेल देवाला काय पाहिजे आणि मला काय पाहिजे. आणि दोघांची रिक्वायरमेंट मॅच झाली ना, तो हायवेच असतो, आपण पाळायचं नसतं. म्हणजे आता मला पायलट व्हायची इच्छा आहे, विमान उडल्यावर मला छान वाटतं, मी अजून सुद्धा थांबून बघतो, उडवावं वाटतं, पण वाटतं जे वेळ टाइम आणि एज किंवा अजून काय द्यायचंय त्याला मी रेडी आहे का, क्वेश्चनचं आन्सर नव्हतं ना, मला हे करायला मजा येते जास्त. विमान उडवणार ते माझीच मजा होणार ना, पण आता हे जे करतोय ते बरेचशे लोकांना हेल्पफुल होत आहे. सो आय हॅव 2 चॉईसेस. जेव्हा इन्फोसिसमध्ये रिटायर होताना सुद्धा आय हॅड 2 चॉईसेस. इथं 80% लोकांना हे नॉलेज नाही, ते देण्यामध्ये मला आयुष्य होईल आणि ऑलरेडी अचीव झालं. माझ्या 48ला पाहिजे ते 38लाच करून दिलं. सो आय शुड लिव्ह दिस दॅन. मला सॉफ्टवेअर करायला अजून आवडतं, बट आय एम मिसिंग दोज फील्ड, आय एम मिसिंग दॅट प्रिमायसेस. बट ह्याच्यापेक्षा हे बेटर आहे ना, त्यामुळं मला हे चूज करावं लागलं. लक्षात येतं ना? त्यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, बऱ्याचशा होणार नाहीत गोष्टी, पण आपण आणि ते दोघांचं मॅच झालं ना तर त्याला हायवे मिळतो. मग गुगलला जाणार की नाही काही प्रॉब्लेम नाही, मिळू शकतं. पण इव्हेंच्युअली आपल्याला लक्षात येतं खरंच जायचं का, आपल्याला काय करणार अचीव, आपण सांगणार का कोणाला सगळ्यांसाठी की अरे मी इथं होतो. असं एक पार्ट असेल तर दॅट इज डिफरंट पार्ट. पण मला अचीव काय करायचंय ते त्याच्यातनं अचीव होतंय, मला जे अचीव करायचं आणि गुगलला जो अचीव करायचं, होय की नाही? सो ते मॅच व्हायची शक्यता असते. So not only there is a possibility की Google नाही भेटलं, so equivalent to Google. हा 100% मिळणार. हे नाही, इक्विव्हॅलंट टू गुगल जर मिळायचं असेल तर इव्हेंच्युअली गुगल पण मिळणार, त्यात पण डाऊट नाही. मग गुगल का नाही, ते पण मिळणार. जे इक्विव्हॅलंट स्टेपिंग स्टोन असू शकतो. इकडे जाऊन हे प्रोफाईल फेसबुकने म्हटलं की अरे फेसबुकवाले, अरे फेसबुकमध्ये ऑलरेडी सिलेक्टेड आहे, मग गुगलची पॉसिबिलिटी वाढते असेल तर व्हाया फेसबुक पण जाऊ शकतो आपण. तसे इन्फोसिस माझी ड्रीम कंपनी होती वर्क करायसाठी, आणि माझं क्वालिफिकेशन मॅच होत नव्हतं. त्यांना बीई लागत होते पहिले, सॉफ्टवेअरमध्ये जर घ्यायचं असेल तर बीई लागत होते. बीपीओ बीपीएमला घेतात तो वेगळी गोष्ट, डेटा एंट्रीला घेतात, सो दॅट इज डिफरंट पार्ट. जेव्हा मी अप्लाय करायचो त्यावेळी तसं असायचं. माझा रिझ्यूम 3 वेळा रिजेक्ट झाला, कारण मी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स होतो आणि मी 29 सर्टिफिकेट्स नंतर ऍड केले होते. बट त्यावेळेच्या फायनान्शियल परिस्थितीमुळं घरातल्या मला डिप्लोमाला आणि इंजिनिअरिंगला जाता आलं नाही, जे माझे मित्र गेले. बट आय ट्रस्ट ऑन नेचर, आय ट्रस्टेड ऑन माय फादर अँड मदर, आणि घरातल्या परिस्थितीनुसार असं करायला पाहिजे. मग हट्ट न करता असं झालं. पण मला इन्फोसिस इव्हेंच्युअली मिळालं ना. 3 वेळा रिजेक्ट झाला कारण त्या डेटाबेसमध्ये जात नव्हतं सिलेक्ट केल्यानंतर. पण नंतर ज्यांनी इनडायरेक्ट वेनी त्यांनी घेतलं, देन मी 3 वेळा विचारलं, बाबा मी टेक महिंद्रा सोडून येतोय मी तुमच्या इथे, आणि माझा रिझ्यूम अशा पद्धतीने रिजेक्ट झाला होता. तुम्ही आल्यावर सांगू नका गेलो, कारण ऑलरेडी मी रिझाईन टाकलेलं असणार आहे तिकडे. नाही म्हटले, आपण एक्सेप्शन केलं. काय एक्सेप्शन केलं त्यांनी सांगितलं, पीएमपी आहे बाबा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल, तुम्ही एवढं सर्टिफिकेट केलं, एवढा एक्सपिरियन्स आहे, कॉम्बिनेशननी आम्ही तुमच्यासाठी डायल्यूट करतो. सो इन्फोसिस चेंज्ड देअर रूल्स. सिस्टममध्ये नाही, मला ऑफ द सिस्टम मधनं घेतलं. सो दॅट वॉज फंटास्टिक. माझ्या लाईफ टाईम इमॅजिनेशनचा ठप्पा बसला ना. आय कॅन अचीव एनिथिंग. इंटरेस्टिंग आहे, काही करू शकतो. मला मायक्रोसॉफ्टमध्ये आत फीलच होत नव्हतं जायला नको, कारण देश सोडायला लागेल, तिथलं आहे ते बरं चाललं. सगळेजण पाहुणे रावणे काहीतरी फंक्शन अटेंड करायला बघतं हे दिसलं, कारण माझा एक डिस्टन्स जो भाऊ आहे तो जात होता आणि त्याने खूप मिस केलं होतं. लग्नाला नसायचं, ह्याला नाही. ही प्रोबॅबली एन्जॉयड हिज लाईफ, पण हे नव्हतं. मला असं वाटायचं अरे हे नाही मिस होत, त्यामुळे मला नकोच ते. पैसे मिळायला पाहिजे, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. फॉरेनने जाऊ नये, इथं असू दे, असं मला. इन्फोसिस शुड बी ऑन माय प्रोफाईल, की मला इन्फोसिसमध्ये काम केलं हे आयुष्यभर पाहिजे. पण त्याच्या पुढं नाही, ओके म्हटलं, TCS पाहिजे का, नाही नको. मायक्रोसॉफ्ट हे मला नको म्हणून आलं, तुमचं वेगळं असू शकेल. पण ह्याला मला काय पाहिजे हे पक्का असल्यामुळे मी चेक करत होतो. मला जॉब करायचा आहे का, इट्स ओके. सॅलरी करायची आहे का, दॅट इज ऑल्सो ओके. काय पाहिजे नेमकं, मला एवढे पैसे पाहिजेत, कशात नाही मिळतात, कशात नाही का मिळणार, डझंट मॅटर. बट थॉट प्रोसेस काय पाहिजे, बिझनेसची पाहिजे. भले तुम्ही जॉब करताय किंवा बिझनेस करताय, लेबल नको आहे, लेबलवर अटकायचं नाही. थॉट प्रोसेस बिझनेस ओरिएंटेड पाहिजे. फायदा कशात आहे, मी चेंज करायला पाहिजे का, स्किल सेट काय पाहिजे, हे जो प्रोग्रेसिव्ह माइंडसेट आहे ना तो पाहिजे. कुठेही पैसे मिळतात, कारण मी मागे सांगितलं तसं एक बिझनेसमॅन आहे, तो सुद्धा 1.5-2 करोड टर्नओव्हर करायला गडबड होते त्याची नेट प्रॉफिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू.
आणि 2012ला मी 1.5 कोटीचं पॅकेज बघितलेलं IIMचा पर्सनला जय पंकज जो मी सांगितलं होतं. 2012ला 1.5 कोटीचं पॅकेज LNTला होता, लार्सन अँड टुर्बो. सगळं त्याला फ्री होतं. मग मी विचार केल्यावर जॉब करतोय पण 1.5 कोटीवाला खूप स्ट्रगल करतोय ना रात्रंदिवस, बट ही इज हॅपी. पाहिजे तेव्हा सुट्टी घेतोय, वर्षातनं एकदा कंपनीतर्फे त्याला फॉरेन ट्रिप्स विथ फॅमिली अलाउड होते 1 मंथ. ऑफिशियली सुट्टी होती, पैसे सगळे कंपनी देणार आणि तो तेवढं रेव्हेन्यू काढून द्यायचा ना. मग त्यावेळी क्वेश्चन आला, अरे बिझनेस चांगला का सॅलरी चांगला? अरे पैसे मिळायला पाहिजेत ना. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? पैसे मिळाले तर काही चांगलं ना, होय की नाही? क्वेश्चन अजून आन्सर झालं बऱ्यापैकी. आणि इव्हेंच्युअली हळूहळू करत राहील. हा एंटायर कोर्स आहे, पण काही अचीव्ह होऊ शकतं ज्याला आपल्याला आपण कन्व्हिन्स आहोत. काही काही गोष्टीला आपण कन्व्हिन्स नसतोच, वर म्हणतो आपल्याला हे पाहिजे आणि खरंच आत ना एवढी एनर्जी येत नाही, नको म्हणते जाऊ दे तिकडं. हा, ते नको कशामुळे वाटते? ती इलिजिबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायसाठी नको वाटते का? मग त्याच्यावर काम करायला पाहिजे, म्हणजे इलिजिबिलिटी वाढली. आणि नको वाटतं नाही एवढं करून मी काय करू, इन्फोसिसपेक्षा मी हे कंटिन्यू करतो असं मला जेव्हा वाटलं, तर मी स्ट्रॉंगली क्लिअर होतो की काय करा. म्हणून तर रिझाईन जाऊन टाकू शकलो ना टॉपला असताना. 2016 वॉज माय पिक ॲट माय करिअर, इन्कमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, जॉब ह्याच्या पोस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, ब्रँडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. मग तिथं सोडायचं कसं डेरे म्हणा ना, चाललंय ते चालू दे म्हणा ना. मुद्दा म्हणून बसलेले गांजण्या कोण उठवतं का दगड मारून? राईट. आता एक काय करायचंय तुमचं, खाली काहीतरी ठेवायसाठी बुक पेन घ्या. एक क्वेश्चनर आहे 48 मिनिटाचा. आता ह्याच्यात असा क्वेश्चनचा पेपर दिसतोय. पेपर म्हटल्यावर घाबरायचं नाही. 4 दिसतात, 1 2 3 4 48 पेजेस. क्वेश्चन मध्ये चुकीचं बरोबर काही नाही आहे. जिथे इथं साईडला काय लिहिलंय 1 आणि 0. अज्युम नाही करायचे की 1 म्हणजे चांगलं आणि 0 म्हणजे वाईट, किंवा काही क्वेश्चनला 0 म्हणजे येईल तुमचं राईट आन्सर. त्यावेळी पण असं अज्युम नाही करायचं 0 म्हणजे चांगलं और 1 म्हणजे वाईट. समजलं का? ह्याच्या मागे जो टाईप आहे ना त्याच्यावर हा खेळ आहे, तो तुम्हाला आता माहित नाही आहे. त्याच्यात काहीतरी लिहिलंय PSG, PMB, PSB, त्याचा अर्थ वेगळा वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही काहीही त्याच्यावर अज्युम करून जायचं नाही. मग काय करायचं, हे प्रत्येक सिनारिओ दिलेत. इथं पहिला तुमच्या गुरुचं, गॉडचं, ज्याच्यावर ट्रस्ट आहे असं नाव लिहा, काही लिहा, श्री लिहा किंवा काही तुम्हाला जी इच्छा होईल ते. इथं डेट टाकायचे आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं नाव कोणाचं आहे ते कळलं पाहिजे जर इकडे तिकडे गेलं तर. समजलं? इथं सेंटरला साईडला डेट आणि इकडं तुमचं नाव लिहिलं म्हणजे हा कागद तुमच्याकडेच राहील, हा पेपर तुमच्याकडेच राहील. हा पेपर मला द्यायचा नाही आहे, तुमच्याकडेच राहणार आहे. आणि अशाच पद्धतीचा पेपर 9 मंथ्स नंतर किंवा हे एंटायर कोर्स झाल्यानंतर परत आपण रन करणार, जेणेकरून आत्ता आपण टेस्ट कशा घेतो, ब्लड टेस्ट, आधीचं ब्लड रिपोर्ट्स काय होते, नंतरचे काय होते, ते आपल्याला फरक दिसायला पाहिजे ना मेजरमेंटमध्ये. ओके झालं. आता इकडे बघा, ह्याच्यात इंग्लिशमध्ये लिहिले, आम्ही मराठीत आणि हिंदीत ट्राय केलं पण व्हेरिफिकेशन माझं झालेलं नाही आहे त्याच्यात बाबतीत, त्यामुळे मी डिस्ट्रीब्यूट नाही केलं. पण तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे गुगल लेन्स किंवा कॅमेरा आहे, त्याच्यातनं ट्रान्सलेटर वगैरे असतो, किंवा गुगल ट्रान्सलेट नावाचं जर ॲप असलं तर त्यात ते कळतं. सर तुम्ही होल्ड केलं तर हे मराठीत किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट होईल जर इंग्लिश नाही कळालं तर. हा सिनारिओ आहे आणि ऑप्शन ए आणि बी लिहिलाय. ए आणि बी ह्याच्यात आता एक्झाम्पल पहिला लिहिलाय ना की द प्रोजेक्ट यू आर इन चार्ज ऑफ इज अ ग्रेट सक्सेस. म्हणजे तुम्ही जो प्रोजेक्ट लीड केला, तो प्रोजेक्ट हँडल करत होता है ना, काही ऍक्टिव्हिटी करत होता, तो सक्सेस बेस्ट झालेला आहे. मग आता 2 सिनारिओ, हाऊ यू रिॲक्ट. आय केप्ट अ क्लोज वॉच ओव्हर एव्हरीवन्स वर्क. हे तुम्ही स्वतःला सांगताय. मी काय केलं, कशामुळे झालं, माझ्यामुळे झालं. दुसरा ऑप्शन काय असेल, एव्हरीवन डिवोटेड अ लॉट ऑफ टाइम अँड एनर्जी इन टू इट. माझ्यामुळे नाही, सगळ्यांच्यामुळे मिळालं. ओके, तुमचा रिस्पॉन्स काय असेल, युजली ॲटिट्यूड काय असणार, हा तुम्ही 1 किंवा ए किंवा बी काय जे असेल त्याच्यात तुम्ही 1 किंवा 0 लिहायचं. तुम्ही कसं करणार त्याबद्दल हे लक्षात आलं. हायपोथेटिकल सिनारिओ, पण तुमचं रिॲक्शन लिहायचे, तुम्ही काय ऍक्शन कराल. ओके, 15 मिनिटाचा वेळ आहे. वी आर स्टार्टिंग दिस नाव. स्टार्ट.